नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. 25 खडा मसाले एकत्र करून मिक्स मसाला कसा बनवायचा ही रेसिपी आज आपण इथे खास बघणार आहे. एकच मसाला आणि भाज्या अनेक आपण यामध्ये बनवू शकतात. तर मसाल्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे आपण सगळ्यात पहिले इथे बघणार आहे. तर 2 किलो मिरच्यांसाठी आपण हे मसाल्याचं प्रमाण घेतोय. साधारणतः 2 किलो मिरच्यांसाठी हे मसाल्याचं प्रमाण घेतलं तर यामध्ये 5 किलो मसाला होतोय. तर इथे 2 किलो मिरच्यांसाठी साहित्य बघतोय आपण. धने आपण इथे घेतलेले 500 ग्रॅम. मिरी, काळी मिरी आपण इथे घेतलेली आहे 300 ग्रॅम. बडीशेप आपण घेतलेली आहे 50 ग्रॅम. दगडफूल आपण घेतलेले आहे 50 ग्रॅम. तमालपत्र 50 ग्रॅम घेतलेले आहे. मसाला विलायची आपण घेतलेली आहे 50 ग्रॅम. साधी विलायची घेतलेली आहे 50 ग्रॅम. पांढरे तीळ घेतलेले 50 ग्रॅम. मोहरी घेतलेली आहे 100 ग्रॅम. शहाजिरे घेतलेले 50 ग्रॅम. खसखस घेतलेली आहे 100 ग्रॅम. हळकुंड आपण इथे किती घेतलेले 500 ग्रॅम हळकुंड घेतलेले. हिंग आपण खडा हिंग आपण इथे 250 ग्रॅम घेतलेला आहे. मेथी दाणे 20 ग्रॅम घेतलेले. लवंग आपण इथे घेतलेले आहे 50 ग्रॅम. दालचिनी घेतलेली आहे 100 ग्रॅम. नागेश्वर आपण घेतलेले 50 ग्रॅम. सुंठ 50 ग्रॅम घेतलेली आहे. चक्री फूल आपण इथे घेतलेले 70 ग्रॅम घेतलेले. जायपत्री आपण 50 ग्रॅम घेतलेले. साधे जिरे 50 ग्रॅम घेतलेले. जायफळ आपण घेतलेले 50 ग्रॅम घेतलेले. लाल फूल आपण 50 ग्रॅम घेतलेले आणि 2 किलो मिरची आपण इथे घेतलेली आहे. एक मिरची मी पटना मिरची घेतलेली आहे अर्धा किलो. बेडगी मिरची अर्धा किलो. काश्मीरी मिरची आपण अर्धा किलो घेतलेली आहे. लवंगी मिरची अर्धा किलो आणि खडे मीठ आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो. आणि तेल आपण मात्र गरजेनुसार इथे वापरणार आहे. तर ही मसाल्यांची लिस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे. एवढे मसाले जवळजवळ आपण यामध्ये 25 प्रकारचे मसाले मिरच्या आणि मीठ धरून हे सगळं एकत्र एवढ्या प्रमाणात 2 किलो मिरच्यांसाठी घेतलेले. मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या मी इथे 4 प्रकारच्या मिरच्या इथे घेतलेल्या आहे. पटना, बेडगी, काश्मीरी आणि लवंगी. प्रत्येक मिरचीचा चव, तिखटपणा आणि कलर हा वेगवेगळा आहे. त्यामुळे ह्या 4 प्रकारच्या मिरच्या आपल्याला ह्या मसाल्यात वापरायच्या आहे. तर इथे मी मसाला डिमार्टमधनं खरेदी केलेला आहे. कारण डिमार्टचं प्रत्येक वस्तू ही स्वच्छ असते आणि आपल्याला जास्त निवडायला किंवा स्वच्छ करायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे मिरच्या 4 प्रकारच्या मी घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकताय. मिरच्यांच्या पाठीमागची जी देठखं आहे ती देठखं मी इथे काढून घेतलेली. ही पटना मिरची जी अशी जाड असते आणि चपटी असते. त्यानंतरनं ही बेडगी मिरची जी लांब असते पण तिला कलर खूप असतो. ही मी इथे घेतलेली लवंगी मिरची. लवंगी मिरची तिखट असते आणि अशी बारीक पातळ असते. तुम्ही इथे बघू शकता. आणि त्यानंतरनं काश्मीरी मिरची मी इथे घेतलेली. ती थोडीशी अशी काळपट असते, बुटकी असते म्हणजे छोटी असते आणि अशी जाड ढब्बू असते. तर इथे तुम्ही बघू शकता आणि थोडीशी काळपट कलर असतो तिचा. तिच्याही चवीचा आणि कलरचा वेगळा म्हणजे प्रत्येक मिरची ही वेगवेगळं काम करते आपल्या चवीचं, रंगांचं. तर इथे मसाल्याचं प्रमाण किती आहे ते मी इथे घेतलेले. त्यानंतरनं मसाले आपल्याला इथे भाजून घ्यायचे. मसाले मी सगळे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले. अर्धा किलो मी इथे म्हणजे 500 ग्रॅम आपण धने घेतलेले. तेल न घालताच धने आपल्याला मिडियम गॅसवरती असा वास सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. मसाला भाजताना कोणतीच घाई करायची नाही. मिडियम गॅसवरती मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कारण हा मसाला आपण एकदा केला की 2 वर्ष म्हटलं तरी आपण वापरू शकतो. धने भाजून घेतल्याच्या नंतर आपण घेणार आहे काळी मिरी 300 ग्रॅम मी इथे घेतलेली.
मी जसं प्रमाण लिस्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच लिस्टच्या प्रमाणानुसार मी इथे मसाले भाजत जाते आणि भाजून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित ते कळेल की आपण कोणता मसाला किती प्रमाणात घेतलेला आहे आणि तो दिसतो कसा हे सुद्धा तुम्हाला इथे कळेल. तर यादीनुसारच मी ही मसाला भाजून घेते. काळी मिरी भाजून झाली की त्यानंतर येते बडीशेप 50 ग्रॅम घेतलेली. बडीशेपसुद्धा हलकीशी अशी लालसर भाजून घ्यायची, जास्तसुद्धा जाळायची नाही. मसाले जास्त लाल होईपर्यंत किंवा काळे होईपर्यंत अजिबात भाजायचं नाही, नाहीतर मसाल्याचा जो वास असतो तो करपट येतो. बडीशेप आपली भाजून झाली की त्याच्यानंतरनं दगडफूल इथे 50 ग्रॅम घेतलेलं आहे मी. या पद्धतीने असतं, असं झाडाचं जे साल असते ना ब्लॅक पेपर, त्या पद्धतीने काळा पांढरा असा, पुढच्या साईडने पांढरा मागच्या साईडने काळा असं त्याचा कलर असतो दगडफुलाचा. इथे तुम्ही बघू शकताय तो 50 ग्रॅम मी इथे घेतलेला आहे. त्यानंतरनं तमालपत्र सगळ्यांना माहिती आहे, अशी पानं असतात, इथे तुम्ही बघू शकता, ती सुद्धा आपण 50 ग्रॅम घेतलेली आहे. इथे मात्र आपण सगळ्या मसाल्यांना तेल वापरणार नाही. ज्या मसाल्यांना तेलात भाजण्याची गरज आहे तेवढेच मसाले आपण इथे तेलामध्ये भाजून घेणार आहे. बाकीचे मसाले आपण असे कोरडेच भाजून घेणार आहे. तेलाचा वापर आपण इथे फार तर इथे फारच कमी करणार आहे, कारण मसाला काय होतं कधी कधी तेल पण जास्त झाल्यामुळे तो असा त्याला उग्र वास येतो आणि खराब होतं. तमालपत्र झालेलं आहे. त्यानंतर मसाला विलायची आपण इथे घेतलेली आहे 50 ग्रॅम. एक पळीभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये मसाला विलायची आणि त्यानंतर लगेच साधी विलायची, दोन्ही पण एका खालीच आहे म्हणून मी एकत्र भाजून घेते. ह्या असं चांगला डाग पडेपर्यंत विलायचीमधनं वास सुटतो भाजताना. तर इथे आपली साधी आणि मसाला विलायची भाजून तयार झालेली. दोन्ही विलायच्या भाजल्या की त्याच्या खाली आहे पांढरे तीळ, ते किती 50 ग्रॅम मी इथे घेतलेले. ते आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायचे, कारण काही पदार्थ हे तेल न घालताच भाजले की व्यवस्थित कुटले पण जातात आणि व्यवस्थित भाजले सुद्धा जातात. तर पांढरे तीळ भाजून घेतलेले. त्यानंतर मोहरी 100 ग्रॅम घेतलेली. मोहरीला सुद्धा आपण तेलाचा वापर करणार नाही, तर बिना तेलाचीच आपण इथे तिला भाजून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय मोहरी काळी दिसते आणि जरासं ती अशी जरा मोठी असते ना, ती मोहरी मी इथे घेतलेली. मोहरी भाजून घेतल्याच्या नंतर शहाजिरे आपल्या साध्या जिरी असते ना त्यापेक्षा जरासं ते वेगळे असतात, कलरनी ते काळे असतात. इथे सुद्धा आपण तेलाचा वापर करणार नाही, कोरडीच आपण शहाजिरे ते भाजून घेणार आहे. भाजल्याच्या नंतर मात्र तिचा कलर असा जरासा लालसर होतो. शहाजिरे झाले की खसखस आपण घेतलेली आहे 100 ग्रॅम. खसखस सुद्धा आपण बिना तेलाचीच भाजून घेणार आहे. मी परत एकदा सांगते, काही मसाले असे की जे आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायचे कोरडे, आणि काही मसाले आपल्याला तेल घालून भाजून घ्यायचे. तर खसखस नंतर आहे हळकुंड घेतलेले मी 500 ग्रॅम. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचे, म्हणजे हळकुंडाला जो कलर असतो तेलामुळे हळदीला कलर चांगला येतो. तर इथे तेल घालून आपण हळकुंड घेतलेली आहे आणि हळकुंड मी इथे फोडून घेतलेली आहे या पद्धतीने. म्हणजे काय होतं, मसाला कांडपमध्ये हळकुंड आहे ना लवकर बारीक होत नाही, म्हणून आपण इथे फोडून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात. हळकुंड भाजून झालं की हिंग आहे, खडा हिंग घेतलेला आहे मी 250 ग्रॅम. इथे सुद्धा आपल्याला तेल घालायचे आणि हिंग आपल्याला इथे तेलामध्ये भाजून घ्यायचे. आता हिंग मी फोडून नाही घेतलेला, कारण तो कांडपमध्ये जेव्हा आपण कुटून घेतो तेव्हा तो बारीक होतो. तर हिंग सुद्धा आपल्याला इथे चांगला तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे. मेथी 20 ग्रॅम घेतलेली मी. मेथी कडू असते त्यामुळे 20 ग्रॅम मेथी पुरेशी झाली आपल्या 2 किलो मिरच्यांच्या मसाल्यांसाठी. इथे मेथी 20 ग्रॅम घेतलेली आहे. मेथीला सुद्धा मी तेल नाही घातलेलं, पण जे खडा हिंग भाजला त्याचं तेलामध्येच आपली मेथी भाजली गेलेली आहे.
मेथी भाजून घेतल्याच्या नंतर लवंग मी इथे 50 ग्रॅम घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायचं आहे. लवंग भाजून झालेले. त्यानंतर दालचिनी मी इथे 100 ग्रॅम घेतलेली आहे. दालचिनी सुद्धा मी अशी जरासं तोडून घेतलेली कारण खूप लांब होती. दालचिनी सुद्धा आपण तेलामध्येच भाजून घेणार आहे. तेल मी एक पळी घालून घेतलेली आणि तेलामध्ये दालचिनी चांगली वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची. दालचिनी आपली भाजून झालेली आहे. आणि त्यानंतर नागेश्वर 50 ग्रॅम मी इथे घेतलेले नागेश्वर. तर नागेश्वरची अशी छोटी छोटी फुलं असतात, ती फुलं अशी आणि काळपट रंगाची असतात, जरासं ती काळी असतात. नागेश्वर भाजून झाल्याच्या नंतर सुंठ मी इथे घेतलेले 50 ग्रॅम. सुंठसुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आणि तेलामध्ये सुंठ चांगली अशी डाग पडेपर्यंत इथे भाजून घ्यायची. मसाला प्रत्येक भाजताना त्याचा जो वास असतो तो भाजल्याच्या नंतर लगेच सुटला जातो, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. सुंठ भाजून घेतली की चक्री फूल असतं. आता चक्री फूल जे चक्रासारखं असतं, इथे तुम्ही बघू शकता असं असतं. तर ते आपण 70 ग्रॅम घेतलेले आहे. सगळ्या मसाल्यांमध्ये तुम्ही बघशाल तर खडं मसाल्यांमध्ये चक्री फुलाचं प्रमाण आपण 20 ग्रॅम जादा घेतलेलं आहे. तर इथे ते सुद्धा आपल्याला तेल घालून भाजून घ्यायचं आहे. विशेष म्हणजे तुम्ही इथे बघू शकता खडे मसाले बऱ्यापैकी आपण इथे तेलामध्ये भाजून घेतलेले. जायपत्री आपण त्यानंतर भाजून घेणार आहे. जायपत्रीचं असं फूल असतं आणि ते जरासं पिवळसर दिसतं. आता लाल फूल आणि जायपत्री यात फरक आहे, कारण जायपत्रीचं फूल बघा तुम्ही इथे जरासं बारीक आहे आणि पिवळं दिसतं. तर जायपत्री भाजून झाल्याच्या नंतर साधे जिरे 50 ग्रॅम. साधे जिरे मी इथे 50 ग्रॅम घेतलेले. हे सुद्धा आपल्याला तेल न घालता मात्र आपल्याला हे कोरडं भाजायचं आहे. साधे जिरे आपलं भाजून झालं, जरासं हलकंसं लालसर होईपर्यंत जिरं चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर जायफळ घेतलेले मी 50 ग्रॅम. आपलं आता जायफळ 50 ग्रॅममध्ये साधारणतः असे मोठे मोठे जे 4 पीस असतात ते आलेले माझे जायफळमध्ये. जायफळ मी इथे फोडून घेतलेलं आहे, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचं. लाल फूल आता मी इथे तुम्हाला दाखवते. लाल फूल आणि जायपत्रीमध्ये फरक आहे. फुलं दिसायला सेमच आहे पण कलरमध्ये फरक आहे आणि जरासा मोठी ही फुलं, तर याला लाल फूल असं म्हणतात. ते 50 ग्रॅम घेतलेले आहे. तेल घालून आपल्याला हे भाजायचे चांगलं. त्यानंतर आपला मसाला भाजून झालेला आहे. 2 किलो मिरच्या घेतलेल्या. आता सगळ्यात शेवटी आपण मिरच्या तेल घालून भाजून घ्यायच्या, कारण काय होतं कधी कधी मिरच्यांना सुद्धा जाळी लागते, म्हणून मिरच्या भाजताना भांडं बदललेलं आहे मी. मोठं भांडं घेतलेलं आहे. थोड्या थोड्या करून आपल्याला त्या चांगल्या भाजून घ्यायच्या. तेल घालून आपल्याला भाजायच्या. 2 ते 3 पळ्या आपल्याला तेल घालायचं आणि चांगल्या अशा थोडा हलकासा डाग पडेपर्यंत मिरच्या आपल्याला इथे चांगल्या भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजताना जरासा ठसका लागतो, तोंडाला काहीतरी कापड बांधा आणि मग मिरच्या बांधा, नाहीतर ठसका आणि शिंका खूप मिरच्या भाजताना सुटतात. तर सगळ्या मिरच्या आपण इथे तेल घालून भाजून घेतलेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असा डाग पडलेला आहे आणि भाजल्या गेलेला आहे, तेलकट दिसतात आहे. आता मसाला सगळा आपल्याला इथे थंड करायला ठेवायचा आहे. खडा मसाला जो आहे तो इथे भाजून झालेला आहे आणि मिरच्यासुद्धा भाजून झालेला आहे. तर 2 किलो मिरच्यांचं प्रमाणासाठी आपण घेतलेला हा मसाला आहे. तर हा कुटल्याच्या नंतर 5 किलो बरोबर होतो. 4 किलो 750 ग्रॅम असं याचं प्रमाण भरतं किंवा 5 किलो भरतं. मीठ आपण यामध्ये घालणार आहे, तेल आपण यामध्ये घालणार आहे, पण हे कधी आपण कुटायला जेव्हा आपण कांडपवरती घेऊन जातो तेव्हा घालणार आहे. मसाला थंड झाला की मगच तो आपल्याला इथे एकत्र करायचा आहे. मिरच्या आपल्याला इथे उन्हाळा असल्यामुळे चांगल्या मी पहिल्या उन्हाला ताप देऊन घेतलेला आहे 1 दिवस आणि त्यानंतर भाजून घ्यायच्या, म्हणजे चांगल्या कडकडीत होतात. तर इथे या पद्धतीने आपण मसाला मिक्स करून घेतल्याच्या नंतर एक मोठी प्लास्टिकची पिशवी घ्यायची, त्यामध्ये मसाला भरून
कांडपवरती तुम्ही इथे घेऊन जायचं. तिथे गेल्याच्या नंतर त्यामध्ये 2 किलोसाठी अर्धा किलो मिठाचं प्रमाण इतकं वापरलं जातं, कारण मी एवढंच वापरते. आणि साधारणतः अर्धा किलोभर तेल मी यामध्ये वापरते. तर मसाला आपण इथे कुठून आणलेला आहे तुम्ही इथे बघू शकता. कलर मी तुम्हाला दाखवते. खास आता त्याचा कलर कसा आहे ते म्हणून मी इथे पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती ओतून दाखवते. किती झाला आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच कळेल. तर आपला हा मसाला भरलेला आहे 4 किलो 750 ग्रॅम. मी नेहमी करते त्यामुळे मला याचं प्रमाण व्यवस्थित माहिती आहे आणि दरवर्षी माझं हेच प्रमाण असतं मसाला करण्याचं. एकच मसाला पण भाज्या यामध्ये आपण 100पेक्षा जास्त करू शकतो. आमट्याला सुद्धा हा मसाला आपण इथे वापरतो. सुक्या मसाल्याला, ग्रेव्हीला, आपण जे वेगवेगळे नवीन भाज्या बनवतो त्यासाठी सुद्धा हा मसाला वापरला जातो. एक मसाला 100 भाज्यांपेक्षा जास्त भाज्यांना वापरला जातो आणि चव जी तुम्ही म्हणशाल ना तर खूप छान लागते. भाज्यांना एकदा घालून बघितला तर अगदी कोणता मसाला घातलाय भाजीमध्ये हे तुम्हाला विचारतील, इतका मस्त लागतो हा भाजीची चव. रस्सा भाजीसाठी तर खास, हा चिकन मटणासाठी तर तुम्ही बोलूच नका, इतका छान याचा रस्सा होतो. तर इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला कलर जो आहे ना तो एकदम व्यवस्थित मस्त आलेला आहे. आता ह्या आपल्याला काचेच्या बरणीत हा मसाला इथे भरून ठेवायचा आहे, म्हणून मी इथे खाली वतला. ज्या थोड्याशा गुठळ्या झाल्या होत्या त्या मोडून घ्यायच्या हाताने. काचेची बरणी मी इथे घेतलेली आहे. आता आपल्याला 1-2 वर्ष हा मसाला जातो. तर काचेच्या बरणीत भरून ठेवून आपल्याला यामध्ये 1 ते 2 हिंगाचे खडे ठेवायचे आणि मस्त असं झाकण लावून ठेवायचं. घेताना व्यवस्थित वल्ला हात वगैरे लावायचा नाही. तर अगदी वर्ष नाही तर 2 वर्ष हा मसाला टिकतो, याला काहीच होत नाही. कारण आपण यामध्ये कांदा, लसूण, खोबरं कशाचा वापर केलेला नाही. तेलाचा सुद्धा आपण एकदम कमीत कमी वापर केलेला आहे. आता जर तुम्हाला कांदा लसूण मसाला बनवायचा असेल तर यातलाच मसाला थोडासा बाहेर काढायचा, त्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण तळून यामध्ये बारीक करून घालायचा की झाला. कांदा मसाला सुद्धा यामध्येच तयार होतो. तर तो कांदा लसूण मसाला सुद्धा कसा बनवायचा हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बरणीत भरून ठेवलेलं आहे. आता मसाल्याची ही प्रमाण तुम्हाला कसं वाटलं, कशा मसाला पद्धतीने बनवला गेला हे दाखवलं. रेसिपी जर चांगली वाटली असेल तर लाईक करा, आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा अशाच रेसिपी संग भेटू.